मित्रांनो नमस्कार. ही कथा आहे आदित्यची. आदित्य महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा शहरात राहायचा. त्याचं वय होतं 22 वर्ष. तो कॉलेजमध्ये शिकायचा. आदित्यचा मोठा भाऊ श्रीकांत हा शहरात एका खाजगी कंपनीत नोकरी करायचा. श्रीकांतचं लग्न झालं होतं. त्याची पत्नी म्हणजे आदित्यची वहिनी, तिचं नाव होतं पल्लवी. पल्लवी वहिनी खूपच सुंदर होती. तिचा रंग गोरा, डोळे मोठे आणि बोलण्यात एक गोडवा होता. ती जेव्हा असायची तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं तेज वाढायचं. ती साधी राहायची, पण तिच्यात एक वेगळंच आकर्षण होतं. आदित्यला लहानपणापासूनच वहिनीचं खूप लाड होतं, पण आता तो मोठा झाल्यानंतर त्याच्या मनात तिच्याबद्दल वेगळ्या भावना निर्माण झाल्या होत्या. श्रीकांत भाऊची नोकरी अशी होती की त्यांना महिन्यातून 15 ते 22 दिवस प्रवास करावा लागायचा. ते अनेकदा वेगवेगळ्या शहरांमध्ये जात घरी फार कमी वेळ राहायचे. पल्लवी वहिनी एकटी असायची. श्रीकांत भाऊ जेव्हा घरी नसायचे तेव्हा ती आपल्या खोलीत एकटी बसून वेळ घालवायची. आदित्यचे आई वडील शेतीचे कामे करायची. ते दिवसभर शेतात असायचे, त्यामुळे आदित्य अनेकदा घरी एकटाच असायचा. त्याला वहिनीकडे जाण्याची सवय होती. तो कॉलेजमधून आला की सरळ वहिनीकडे जायचा. दोघे गप्पा मारायचे, चहा प्यायचे, एकत्र बसून TV पाहायचे. एक दिवस आदित्य कॉलेजमधून आला. त्याने पाहिलं की पल्लवी वहिनी बाल्कनीत बसून रडत होती. तो घाबरून तिच्याकडे गेला. "वहिनी, काय झालं? तुम्ही का रडताय?" पल्लवीने घाईघाईने डोळे पुसले. "काही नाही रे, मला थोडं बरं वाटत नव्हतं." आदित्य तिच्या शेजारी बसला. "वहिनी, मला खरं सांगा, मी तुमचा भाऊ आहे ना? माझ्याशी का लपवता?" पल्लवीने थोडा वेळ शांत राहून सांगितलं, "तुझे भाऊ आता 15 दिवसांनी येणार आहेत. यावेळी 3 आठवडे ते बाहेर होते. मला खूप एकटं वाटते. कुणाशी बोलायलाही कोणी नाही." आदित्यला तिची वेळा समजली. तो म्हणाला, "वहिनी, काळजी करू नका. मी आहे ना तुमच्यासोबत. मी रोज येईन तुमच्याकडे. गप्पा मारू, चित्रपट पाहू. तुमचं मन हलकं होईल." पल्लवीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात कृतज्ञता होती. "आज खरंच आदित्य, तू येशील?" "हो, नक्की. मी वचन देतो." त्या दिवसापासून आदित्य रोज वहिनीकडे जाऊ लागला. सकाळी तो कॉलेजला जायचा. संध्याकाळी परत येऊन वहिनीकडे जायचा. तो तिच्यासाठी बाजारातून फळं भाजी आणून द्यायचा. कधी तिच्यासोबत चहा करायचा, कधी गप्पा मारायचा. हळूहळू त्यांच्यात एक विशेष बंध निर्माण झाला. पल्लवी आदित्यकडे पाहण्याच्या पद्धतीत बदल झाला. ती त्याच्याशी आता फक्त वहिनी म्हणून नाही, तर एका मित्रासारखं, एका विश्वासू सोबत्यासारखं बोलू लागली. ती त्याच्यासाठी खास पदार्थ बनवायची. त्याला आवडणारे पदार्थ शिकून आणायची. एके दिवशी संध्याकाळी पाऊस पडत होता. आदित्य वहिनीकडे आला. पल्लवीने त्याला आत बोलावलं. ती नुसतीच आंघोळ करून बाहेर आली होती. तिने साधा कुर्ता आणि लेगिन्स घातला होता. तिचे केस ओले होते. तिला पाहून आदित्यची नजर थबकली. तो क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला. पल्लवी हसली. "काय पाहतोस रे आता? चहा करते." आदित्यने घाईघाईने डोळे वेगळे केले. "नको वहिनी, मी करतो चहा, तुम्ही बसा." त्याने चहा केला. दोघेजण बाल्कनीत बसून चहा प्यायले. पावसाच्या सरीत बरसत होत्या. वातावरणात खूप सुंदर होतं. त्यांच्यातील गप्पा रंगल्या. पल्लवी म्हणाली, "आदित्य, तुझ्यामुळे मला एकटं वाटत नाही. तू खूप चांगला सोबती आहेस. तुझ्याशी बोलून मला हलकं वाटतं." आदित्य हसला. "वहिनी, मलाही तुमच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतं. तुम्ही इतकी समजूतदार आहात, इतकी गोड आहात." पल्लवीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. ती म्हणाली, "तू मोठा झालास आदित्य. आता तू माझा धीर नाही राहिलास. तू एक चांगला मित्र आहेस, एक चांगला सोबती आहेस." आदित्यच्या मनात काहीतरी हललं. त्याला वाटलं की वहिनी कदाचित त्याला काही सांगू इच्छितात, पण त्याने ती बोलून दाखवलं नाही. त्याला संयम ठेवायचा होता. असे काही दिवस गेले. आदित्य रोज वहिनीकडे जाऊ लागला. कधी तिथे जेवायचा, कधी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारायचा. पल्लवी त्यांच्यासोबत खूप हसायची, खूप बोलायची. तिचा एकटेपणा हळूहळू कमी होऊ लागला. एक दिवस रात्री आदित्य वहिनीकडे जेवून परत जाणार होता, तेव्हा पल्लवी म्हणाली, "आदित्य, आज रात्री इथेच थांब. खूप उशीर झालाय. बाहेर अंधार आहे. तुझ्या आई वडिलांनाही काळजी वाटेल." आदित्य थोडा अडखळला. "पण वहिनी, लोक काय म्हणतील?" पल्लवी हसली. "कुणाला काय म्हणायचंय? तू माझा धीर आहेस, माझा भाऊ. नसतील तरी काय झालं? तू इथे थांब. मी गेस्ट रूममध्ये अंथरूण घालते." आदित्य तिथेच थांबला. रात्री उशिरापर्यंत दोघे बसून गप्पा मारत होते. पल्लवीने आपल्या एकटेपणाबद्दल, श्रीकांत भाऊंच्या व्यवस्थेबद्दल, त्यांच्याकडून मिळणाऱ्या दुर्लक्षाबद्दल सांगितलं. ती म्हणाली की तिला भावनिक आधार हवा आहे. कोणीतरी तिचं ऐकून घ्यावं असं वाटतं. आदित्यने तिला शांतपणे ऐकून घेतलं. तो म्हणाला, "वहिनी,
तुम्ही नेहमी माझ्याशी बोलू शकता. मी नेहमीच तुमच्यासाठी आहे. तुम्हाला कधीही एकटं वाटू देणार नाही. पल्लवीने त्याचा हात हातात घेतला. थँक यू आदित्य. तू माझ्यासाठी खूप खास आहेस. त्या रात्री आदित्यला झोप लागली नाही. त्याच्या मनात पल्लवी वहिनीबद्दल विचार येत होते. तिला पाहून त्याच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. पण आता त्याला ते चुकीचं वाटत होतं. ती त्याची वहिनी होती. त्याने आपल्या मनाला समजावलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य उठला. पल्लवीने नाश्ता केला होता. दोघांनी एकत्र नाश्ता केला. तेव्हा आदित्यच्या लक्षात आलं की पल्लवी त्याच्याकडे बघण्याच्या पद्धतीत बदल झाला होता. ती त्याच्याकडे पाहून हसत होती, पण त्या हसण्यात एक वेगळं आकर्षण होतं. तिच्या डोळ्यात एक चमक होती. आदित्य म्हणाला, वहिनी मी आता घरी जातो, संध्याकाळी येईल. पल्लवी म्हणाली, उद्या येशील ना? आवर्जून ये, मी तुझ्यासाठी खास पदार्थ बनवणार आहे. आदित्य हसला, हो नक्की येईन. पुढचे काही दिवस तसेच गेले. आदित्य रोज वहिनीकडे जाऊ लागला. त्यांच्यातील नातं आता पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. ते एकमेकांकडे बघण्याच्या पद्धतीतून काहीतरी बोलू लागले होते. त्यांच्याच शब्दांशिवाय संवाद सुरू झाला होता. एक दिवस आदित्य कॉलेजमधून लवकर घरी आला. त्याने विचार केला की वहिनींना भेटायला जावं. तो त्यांच्या घरी पोहोचला. दार उघडलं होतं. आत गेला तर पल्लवी वहिनी बेडरूममध्ये झोपलेल्या होत्या. त्यांना ताप होता. त्यांचा चेहरा लाल झाला होता. आदित्य घाबरला. त्याने लगेच डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी तपासून सांगितलं, काही काळजी नाही, सामान्य ताप आहे, औषध घ्या, 2 दिवसात बरी होतील. आदित्यने औषध आणली आणि त्याने वहिनींना औषध दिलं. तो त्यांच्यासाठी सूप बनवून आणला. तो रात्रभर त्यांच्या शेजारी बसून राहिला. वेळोवेळी ताप तपासत राहिला, पाणी पाजत राहिला. मध्यरात्री पल्लवी जाग्या झाल्या. त्यांनी आदित्यला शेजारी बसलेला पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आदित्य तू इतकी काळजी घेतोस माझी, तुझ्याशिवाय माझं कसं झालं असतं, तू माझ्यासाठी खूप केलंस. आदित्य हसला, वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना तुमच्यासाठी. तुम्ही लवकर बरं व्हा, एवढंच पुरेसं आहे. पल्लवीने त्याचा हात घट्ट पकडला. आदित्य तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हापासून मी बदलले. मला एकटं वाटत नाही. तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस, माझा आधार आहेस. आदित्यच्या मनात काहीतरी ढवळलं. त्यानेही तिचा हात हातात घेतला. वहिनी तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहात. मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो. तुमचा एकटेपणा मला त्या रात्री दोघे बराच वेळ बोलत राहिले. त्यांनी एकमेकांच्या मनातील गोष्टी शेअर केल्या. पल्लवीने आपल्या भावनांबद्दल सांगितलं. ती म्हणाली की श्रीकांत भाऊ तिच्याकडे फारसं लक्ष देत नव्हते. त्यांच्यातील अंतर वाढत चाललं होतं. तिला कुणाची गरज होती. कुणीतरी तिच्या भावना समजून घ्यावं असं वाटत होतं. आदित्य तिला म्हणाला, वहिनी मी तुमच्या सगळ्या भावना समजतो. मी तुमच्यासोबत आहे, कधीही एकटं वाटू देणार नाही. त्या रात्री त्यांच्यातील अंतर कमी झालं. त्यांच्यात एक अबोल वचन बदललं. दुसऱ्या दिवशी पल्लवी बऱ्या झाल्या. त्यांनी आदित्यला सांगितलं, आदित्य मी आता बरी आहे. तू इतका त्रास घेतलास, मी तुझी कशी पूजा करू? तू माझ्यासाठी खूप केलंस. आदित्य हसला, वहिनी तुम्ही बरी झालात हीच माझी पूजा आहे. मला यापेक्षा कशाची गरज नाही. त्या दिवसानंतर पल्लवी आदित्यकडे पाहण्याच्या पद्धतीत स्पष्ट बदल झाला. ती त्याच्याशी आता फक्त वहिनीसारखं नाही तर एका सोबतीसारखं वागू लागली. ती त्याच्यासाठी खास पदार्थ बनवायची, त्याला आवडणारे कपडे निवडून द्यायची, त्याच्या कॉलेजच्या अभ्यासात मदत करायची. आधी त्यालाही तिच्याकडे आकर्षण वाटू लागलं, पण तो ते दडवून ठेवत होता. त्याला माहीत होतं की हे योग्य नाही, पण मनावर नियंत्रण ठेवणं कठीण होतं. एक दिवस संध्याकाळी दोघेजण बाल्कनीत बसले होते. पल्लवी म्हणाली, आदित्य तुझं कॉलेज संपलं की तू शहरात जाणार, नोकरी करणार, मग मी एकटी कशी राहू? माझं काय होईल आदित्य? आदित्य तिच्याकडे पाहून म्हणाला, वहिनी मी कुठे जाणार? मी इथेच राहणार. मी तुम्हाला एकटं सोडून जाणार नाही. तुम्ही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहात. पल्लवीने डोळ्यात पाणी आणलं. तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का मी? तू खरंच मला सोडून जाणार नाहीस ना? आदित्यने तिचा हात हातात घेतला. वहिनी तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकता. मी तुमचा कधीच विश्वासघात करणार नाही. तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात. पल्लवीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत कृतज्ञता होती, विश्वास होता आणि त्याहूनही काहीतरी होतं. तिने हळूच त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तू खूप चांगला आहेस आदित्य. तू माझ्यासाठी देवासारखा आहेस. मी तुझी कशी पूजा करू? आदित्यने तिचा हात हातात घेतला. वहिनी मी देव नाही, मी तुमचा एक विश्वासू सोबती आहे. एवढंच त्या दिवसापासून आदित्य आणि पल्लवी वहिनी यांच्यात एक अबोल नातं निर्माण झालं. ते एकमेकांच्या जवळ आले. त्यांच्यातील भावनिक जवळीक इतकी प्रबळ झाली की त्यांना शब्दांची गरज भासू लागली नाही.
काही दिवसांनी श्रीकांत भाऊ परत आले. त्यांनी आदित्यला पाहिलं तेव्हा ते म्हणाले, आदित्य, तू खूप चांगला झालास. तुझ्यामुळे पल्लवी एकटी राहिली नाही. मी नव्हतो तेव्हा तू तिची काळजी घेतलीस. आदित्य म्हणाला, भाऊ, तुम्ही काळजी करू नका. मी नेहमी वहिनींच्या सोबत तिला आहे. तुम्ही नसता तेव्हा मी त्याच्या सोबत होतो. श्रीकांत भाऊ असले, आता मी या शहरात ट्रान्सफर झालो आहे. आता मी रोज घरी येईन. आता तुला त्रास देणार नाही. हे ऐकून आदित्यच्या मनात काहीतरी ढवळलं. त्याला वाटलं की आता वहिनींसोबत घालवायला वेळ मिळणार नाही. पण त्याने ते मनातल्या मनात ठेवलं. त्याने हसून उत्तर दिलं, भाऊ, तुम्ही आलात तर चांगलंच आहे. वहिनींना तुमची खूप आठवण येत होती. रात्री आदित्य घरी गेला. त्याला झोप येत नव्हती. त्याने पल्लवी वहिनींना मेसेज केला, वहिनी, आता भाऊ आले. आपण पूर्वीसारखं भेटू शकणार नाही. पण मी नेहमीच तुमच्यासाठी आहे. तुम्ही कधीही एकटं वाटलं तर मला सांगा. पल्लवीने लगेच उत्तर दिलं, आदित्य, तू कायम माझ्या मनात आहेस. काळजी करू नकोस. आपण संधी शोधू. तू माझ्यासाठी खूप खास आहेस. पुढचे काही दिवस असेच गेले. श्रीकांत भाऊ घरी असल्याने आदित्य फारसा वहिनीकडे जाऊ शकत नव्हता. पण तो कधीकधी संधी साधून भेटायचा. कधी भाऊ ऑफिसला गेले की तो वहिनीकडे जायचा. कधी संध्याकाळी बाल्कनीत भेटायचा. त्यांच्यातील हे चोरून भेटणं सुरू झालं. एके दिवशी श्रीकांत भाऊ कामानिमित्त 2 दिवसांसाठी बाहेर गेले. आदित्यने ही संधी साधली. तो वहिनीकडे गेला. पल्लवीने त्याला पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ती म्हणाली, आदित्य, तू आलास. मला खूप वाटत होतं. तुझी हे 2 दिवस कसे काट्यासारखे गेले. आदित्य म्हणाला, वहिनी, मलाही तुमची आठवण खूप येत होती. भाऊ असताना येऊ शकत नव्हतो. त्या दिवशी दोघांनी एकत्र वेळ घालवला. त्यांनी एकत्र चहा प्यायला, एकत्र जेवले, बराच वेळ गप्पा मारल्या. पल्लवीने त्याच्यासाठी त्यांचेच आवडते पदार्थ बनवले. त्यांच्यातील जवळीक पुन्हा एकदा वाढली. आदित्यने संध्याकाळी आदित्य परत जायला निघाला तेव्हा पल्लवी म्हणाली, आदित्य, आज रात्री इथेच थांब. उद्या संध्याकाळी जा. मला एकटं राहायचं नाही. आदित्य थांबला. रात्री दोघे खोलीत बसून संगीत ऐकत होते. पल्लवी आदित्यच्या खांद्यावर डोके ठेवून बसली होती. त्या क्षणी दोघांनीही एक वेगळी शांती निर्माण मिळत होती. त्यांच्यात शब्द नव्हती पण भावना होत्या. पल्लवी म्हणाली, आदित्य, माझ्या आयुष्यात तू आलास तेव्हापासून मी खरंच जगू लागली. तुझ्याशिवाय मी कशी होते. तू माझा आधार आहेस. श्रीकांत भाऊ घरी परत आल्यापासून घरात वातावरण बदललं. पल्लवी वहिनीच्या चेहऱ्यावर पुन्हा पूर्वीसारखीच मधाळ स्मित रेषा दिसू लागली. पण तिच्या नजरेत काहीतरी दडलेलं आदित्याला जाणवत होतं. आदित्यही शांत झाला. मनातल्या भावना मनातच दाबून ठेवू लागला. दोघेही एकमेकांसमोर येत बोलत, पण नजरेत लपलेली काळजी, एक अबोल आदर तसाच होता. एक दिवस संध्याकाळी श्रीकांत भाऊ ऑफिसमधून आले तेव्हा त्यांनी पाहिलं पल्लवी वहिनी बऱ्याच दिवसांनी पहिल्यांदा खुश दिसत होती. ते म्हणाले, पल्लवी, तुझ्यात खूप बदल दिसतोय. आधी तू खूप शांत राहायचीस. पल्लवी हलकसं हसली आणि म्हणाली, काही नाही. घरात आपल्या लोकांची साथ मिळाली की मन हलकं होतं. आदित्यने तिच्या डोळ्यातील अर्थ ओळखला. पण पल्लवीला आता सावरायचं होतं. त्या रात्री श्रीकांत भाऊ आदित्यजवळ बसले आणि म्हणाले, आदित्य, मला तू एक गोष्ट जाणवली. तू काहीतरी बदललास. आधीसारखा खेळकर राहायचास पण आता जास्त शांत झालायस. सगळं ठीक आहे ना? आदित्य हसून म्हणाला, भाऊ, काही नाही. फक्त कॉलेजची जबाबदारी वाढली आणि मन थोडं मोठं झालंय बहुतेक. श्रीकांतने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, मला माहिती तू किती चांगला हृदयाचा आहेस. घरासाठी, वहिनीसाठी, आमच्यासाठी जे काही करशील त्यामागे तुझं मन नेहमी स्वच्छ असतं. आदित्यच्या छातीत काहीतरी हललं. हे शब्द त्याला वेगळ्या भावनेने भेटले. पुढचे काही दिवस आदित्य थोडा अंतर राखून वागू लागला. पल्लवीला ते जाणवलं. एक दिवस दुपारी श्रीकांत भाऊ ऑफिसला गेले होते. आदित्य कॉलेजला जायच्या आधी पल्लवी गॅलरीत कपडे वाळत घालत होती. आदित्यने जाताना म्हणाली, वहिनी, मी जातो. पल्लवी त्याच्याकडे पाहत शांतपणे म्हणाली, आदित्य, तू माझ्याशी का दूर जातोस? आदित्य थांबला. क्षणभर दोघेही शांत उभे राहिले. पल्लवीच्या नजरेत प्रश्न, कृतज्ञता आणि थोडंसं दुखणं होतं. आदित्य म्हणाला, वहिनी, आपल्यातलं नातं खूप मोठं आहे. ते चुकीच्या दिशेला जाऊ नये म्हणून मी स्वतःला थोडं थांबवलं आहे. मी तुमचा आदर करतो एवढा की स्वतःच्या मनावर ताबा ठेवणं आवश्यक आहे. पल्लवी एकदम हळवी झाली. ती म्हणाली, आदित्य, मला माहीत आहे तू चुकीचं काही करणार नाहीस. तू माझ्यासाठी जे केलंस ते शब्दांत सांगता येणार नाही. पण मला हेही माहिती आहे की तू मनानं खूप मोठा आहेस. तू नात्यांची मर्यादा कशी सांभाळतोस ते पाहून मला स्वतःमधला आधार मिळाला. आदित्य हलकसं स्मित दिलं.
तो म्हणाला, वहिनी, नाती जपायची असतात, तोडायची नाहीत. आणि तुम्ही माझ्यासाठी नेहमी खास राहाल, पण त्या भावनेचा अर्थ योग्य असलाच पाहिजे. पल्लवीचं मन हलकं झालं. तिने खांद्यावर हलकासा हात ठेवत म्हटलं, धन्यवाद आदित्य. तू नसतास तर मी कदाचित स्वतःलाच हरवून बसले असते. तू मला आधार दिलास, पण मर्यादाही सांभाळल्या. हे नातं तुझ्यामुळे सुंदर झालं. आदित्य म्हणाला, वहिनी, आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला आधार हवा असेल तर मी असेन, पण योग्य मर्यादितून. तुम्ही माझ्या भावाची पत्नी आहात आणि माझ्यासाठी त्याहूनही वरचं नातं म्हणजे घरची मानाची माणसं. दोघेही असले त्या दिवसापासून त्यांच्या नात्याला एक नवीन अर्थ मिळाला. प्रेम नव्हे, आकर्षण नव्हे, तर एक विश्वास, एक न बोललेलं समजूतदार नातं. आदित्यने आयुष्य व्यवस्थित सांभाळत पुढे पाऊल टाकलं. वेळ गेली, तो चांगल्या नोकरीला लागला, शहरातच राहिला. पल्लवी आणि श्रीकांतचं आयुष्यही हळूहळू सुरळीत होऊ लागलं. पण कधीही पल्लवीला मन खिन्न झालं की ती गॅलरीत उभी राहून एक वाक्य आठवायची, नाती जपायची असतात, तोडायची नाहीत. आणि आदित्य तिच्या मनात एक सुंदर शुद्ध जागेवर कायमचा राहून गेला. वेळ सुरू लागली तसं आदित्य आणि पल्लवीचं नातं खूप स्पष्ट मर्यादांमध्ये स्थिर झालं. आदित्य घराचं महत्त्व वाढलं. श्रीकांतच्या ऑफिसचे ताण, कधीकधी चिडचिड, हे सगळं पल्लवी शांतपणे सांभाळायची. आणि जेव्हा तिला स्वतःला आधार हवा वाटायचा तेव्हा आदित्यची 2 शब्दाची समजूत तिचं मन स्थिर करायची. पण हे नातं आता तसं राहिलं नव्हतं. आधीसारखं मनातलं ढवळून निघणं ती दोघंही टाळत होते. एके दिवशी संध्याकाळी पावसाची रिमझिम सुरू होती. घरात श्रीकांत भाऊ थोडे उशिरा येणार होते. आदित्य अभ्यासात गुंतलेला होता. पल्लवी खिडकीत उभी पावसाकडे पाहत होती. अचानक तिच्या डोळ्यातून थेंब गळाला. आदित्यला दिसलं. तो म्हणाला, वहिनी, काय झालं? तुम्ही रडताय? पल्लवी पुसट हसली, पण आवाजात थरथरत म्हणाली, आदित्य, कधी कधी असं वाटतं की मी खूप एकटी आहे. सगळं सांभाळताना स्वतःलाच विसरल्यासारखं होतं. श्रीकांत चांगलेच आहेत, पण त्यांना माझं मन कधी समजतच नाही. आदित्य तिच्यासमोर थांबला, पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आधीसारखी गोंधळलेली भावना नव्हती. तो खूप शांत होता. आदित्य म्हणाला, वहिनी, तुम्ही एकटी नाही, पण स्वतःला विसरण्याची चूक करू नका. तुमची किंमत तुम्हालाच माहिती असायला हवी. तुम्ही माझं संपूर्ण घर एकत्र ठेवलंय आणि भाऊ तुम्हाला शब्दात सांगत नसतील कदाचित, पण ते तुमच्यावर खूप प्रेम करतात. पल्लवीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत विश्वास होता. आदित्यच्या शब्दांनी तिच्या मनात वेगळाच धीर निर्माण केला. त्याच वेळी दरवाजाची बेल वाजली. श्रीकांत भाऊ आले होते, भिजून थकलेले. पल्लवी लगेच धावून गेली. टॉवेल दिला, गरम पाणी दिलं. श्रीकांत म्हणाले, पल्लवी, आज ऑफिसमध्ये तुला खूप आठवलं. मला वाटलं होतं तू रागावली असशील. पल्लवी थोडी हसली. माझ्यातही चुका असतात श्रीकांत, पण आपण दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला हवं. श्रीकांतला तिच्या शब्दातला बदल जाणवला. तो म्हणाला, खरंय, मी अनेकदा ताण तुझ्यावर काढतो, पण तूच माझा आधार आहेस. त्यांच्यातला ताण आता त्या रात्री खूप कमी झाला. आदित्य बाजूला उभा राहून ते दोघे बोलताना पाहत होता आणि स्वतःच्या मनात एक शांत निर्णय पक्का करत होता. पुढच्या आठवड्यात त्याला पुण्यात नोकरीची एक चांगली ऑफर मिळाली. तो रात्री पल्लवी आणि श्रीकांतला म्हणाला, भाऊ, वहिनी, मला पुण्यात जॉब मिळाला आहे. मी तिथे जायचं ठरवलंय. दोघेही थोडे स्तब्ध झाले. पल्लवीच्या चेहऱ्यावर हलकंसं दुःख उमटलं, पण ती मन घट्ट करून हसली. ती म्हणाली, खूप छान आदित्य, हेच तुला हवं होतं. तुझं भविष्य मोठं व्हायला हवं. श्रीकांत भाऊही खुश होते, पण त्यांनाही आदित्य घर सोडणार याचं हलकंसं रिकामेपण जाणवलं. पुढच्या काही दिवसांत घरात एक वेगळंच भावनिक वातावरण तयार झालं. शेवटचा दिवस आला. आदित्य बॅग घेऊन उभा होता. पल्लवी दारात. ती म्हणाली, आदित्य, स्वतःची काळजी ठेव. आयुष्यात प्रगती करत जा आणि नाती, मर्यादा, आदर या गोष्टी कधी विसरू नकोस. आदित्य हसून म्हणाला, तुमच्याकडूनच शिकलो हे सगळं, आणि तुम्ही दोघं आनंदी राहा, तशीच राहा, रडू नका. पल्लवीच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं, तर ते कृतज्ञतेचं होतं. बस निघाली. आदित्य मागच्या काचेतून त्यांना दोघांनी दिलेला आधार, प्रेम, विश्वास सगळं मनात साठवत पुढे निघून गेला. त्या दिवसानंतर त्यांच्या नात्याने एक वेगळीच उंची गाठली. अंतर होतं, पण नातं मजबूत होतं. बोलणं कमी झालं, पण मनात आदर कायम राहिला. आणि पल्लवीच्या कधीही अवघड प्रसंग आला की ती एकच वाक्य आठवायची, कधी कधी दूर जाणं म्हणजे नाती जपणं नसतं. आदित्य पुण्यात नवीन जीवन सुरू करतो. पल्लवीचे आयुष्य बदलते. पुण्यातल्या नव्या शहरात आदित्यचं आयुष्य नव्याने सुरू झालं.
मोठी कंपनी, नवे लोक, नवी जबाबदारी, सगळं त्याला आवडू लागलं. पण मनाच्या एका कोपऱ्यात घर, श्रीकांत भाऊ आणि पल्लवी वहिनीच्या यांचं स्थान तसंच होतं. दिवस गेले, आठवडे गेले, महिनेसुद्धा निघून गेले. आदित्य आता खूप बदलला होता. आतून समजूत विचारांनी प्रगल्भ. एके दिवशी रात्री ऑफिस संपवून तो रूमवर परतला. मोबाईलमध्ये मिस कॉल दिसला श्रीकांत भाऊंचा. त्यानं परत कॉल केला. तिकडून श्रीकांतचा थोडा तणावग्रस्त आवाज आला. आदित्य, पल्लवीची तब्येत बरी नाही. गेल्या 2-3 दिवसांपासून त्रास वाढलाय. तू काळजी करू नको. डॉक्टर दाखवलेत, पण ती खूप कमजोर झाली. आदित्यचं हृदय धडधडू लागलं. त्याने लगेच विचारलं, भाऊ, मी यावे का? श्रीकांत भाऊ म्हणाले, नाही रे, नको. तू तिकडे नव्या आयुष्याची सुरुवात करतोयस. मी आहे तिच्यासोबत. पण हे सांगताना त्यांच्या आवाजातील असहायता आदित्यला जाणवली. रात्री तो झोपलाच नाही. सकाळी तो उठला आणि एकच निर्णय घेतला, एक दिवस तरी घरी जाऊन वहिनीला भेटायचं. त्याने ऑफिसला अर्ज केला आणि दुपारची बस पकडली. घरी पोहोचताना त्याचं मन भरून आलं होतं. दार उघडलं तेव्हा पल्लवी सोफ्यावर बसलेली दिसली. चेहऱ्यावर अशक्तपणा, पण डोळ्यात त्याला पाहून उमटलेली हलकी चमक. ती म्हणाली, आदित्य, तू इकडे कसा? आदित्य हसत तिच्या बाजूला बसला. म्हणाला, हो, काम होतं आणि तसेच तुम्हाला भेटावंसं वाटलं. पल्लवी काही बोलली नाही, पण तिचे डोळे खूप काही बोलत होते. कृतज्ञता, प्रेम नव्हे, आधार. काही वेळ दोघं शांत बसले. आदित्य म्हणाला, वहिनी, तुम्ही तुमची काळजी घेत नाही. स्वतःला थकवता किती. श्रीकांत भाऊही ऑफिसमुळे दमलेत. तुम्ही स्वतःलाही वेळ द्या. पल्लवीने मंद स्मित केलं. ती म्हणाली, आदित्य, मी प्रयत्न करते, पण कधी कधी मन थकायला लागतं. तू नसल्यापासून घरातला एक आधार, ते रिकामे पण जास्त जाणवतं. पण हे बोलणं चुकीचं वाटू नको. तुझ्यामुळे घरात समतोल राहायचा. आदित्य शांतपणे म्हणाला, वहिनी, मी कायम तुमच्यासोबत नसू शकतो, पण तुम्हाला एकटं कधीही सोडणार नाही. आपण योग्य अंतर ठेवूनही नातं टिकवू शकतो आणि ते नातं प्रामाणिक राहील. पल्लवीच्या गालावर नकळत अश्रू आला, पण तो दुःखाचा नव्हता, एक हलका दिलासा होता. संध्याकाळी श्रीकांत भाऊ आले. आदित्यला पाहून ते खुश झाले. तिघेही बराच वेळ गप्पा मारत बसले. आदित्यच्या उपस्थितीने घरातली शांतता, स्थिरता परत आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य निघणार होता. पल्लवी दारात उभी राहिली. ती म्हणाली, आदित्य, तुझ्या येण्याने खूप आधार मिळाला, पण आता मला जाणवलं, मी स्वतःच्या पुन्हा सावरू शकते. तुझं अंतर, तुझी मर्यादा यांनीच मला मजबूत बनवलं. आदित्यने हसत डोकं झुकवलं. तो म्हणाला, वहिनी, तुम्ही मजबूत आहात. तुम्हाला फक्त स्वतःवरच विश्वास ठेवायचा आहे. बस निघाली. आदित्यच्या चेहऱ्यावरचं समाधान होतं. त्याने नातं वाचवलं होतं आणि त्याचं महत्त्व टिकवलं होतं. पुण्यात परतल्यावर त्याच्या आयुष्यात आणखी बदल येऊ लागले. ऑफिसमध्ये त्याची ओळख एका नवीन सहकार्याशी झाली. सृष्टी, नम्र, शांत, हुशार. आदित्यला तिच्याशी बोलताना एक वेगळाच शांतपणा मिळायचा. हळूहळू ओळख वाढू लागली आणि इथेच त्यांच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळालं. तुम्हाला ही कथा कशी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा आणि अशा कथा आमच्याकडे पाठवा. आम्ही तुमच्यासाठी त्या सादर करू. या कथेचा उद्देश समाजातील नातीसंबंधातील भावनिक गुंतागुंत समजून घेणे आहे. कोणत्याही नात्यांना प्रामाणिकपणा, संयम, परस्पर आदर आणि सीमांचे ज्ञान राखणे महत्त्वाचे आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने एकमेकांच्या भावनांचा आदर करत सुखी आणि समाधानी जीवन जगलं पाहिजे.